मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम.ए. मराठी एम 54 मराठी 124 व्यावसायिक लेखन पुस्तक क्रमांक 1 माहितीपर लेखन या विषयातील घटक क्रमांक 4 वृत्तांत लेखन आणि इतिवृत्त लेखन या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आपण वृत्तांत लेखनाच्या काही नोट्स काढल्या आहेत। अगोदर आपण प्रास्ताविक जाणून घेऊ। वृत्तपत्र हे मुद्रित माध्यम आहे। वृत्तपत्रात बातमीला महत्त्वाचे स्थान असते। पत्रकारांना समाजाचे डोळे व कान म्हटले जाते। वृत्तांत लेखन आणि इतिवृत्त लेखन या दोन्ही घटकांचा इथे एकत्रित विचार करण्यात आला असला तरी या स्वतंत्र बाबी आहेत। जरी या दोन्ही घटकांचा एकाच पाठात अभ्यास दिलेला आहे तरी दोन्ही ह्या स्वतंत्र बाबी आहेत। अगोदर आपण वृत्तांत लेखनाचे स्वरूप जाणून घेऊ। मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमातही वृत्तांत लेखन हा महत्त्वाचा भाग राहत आलेला आहे। इंग्रजीतील फीचर रायटिंग या शब्दाचा मराठी पर्यायी शब्द म्हणून वृत्तांत लेखन हा शब्द वापरला जातो। इंग्रजीतील फीचर रायटिंग या शब्दाचा मराठी पर्यायी शब्द म्हणजे वृत्तांत लेखन। राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, क्रीडा, कला किंवा अन्य प्रकारच्या घडामोडींशी वृत्तांताचा संबंध असतो। अगोदर व्याख्या जाणून घेऊ। ही जी व्याख्या आहे ती प्रकाश मेदकर यांची आहे। वृत्तावर आधारित असे जे प्रासंगिक लेखन असते त्याला वृत्तांत लेखन असे म्हणता येईल। वृत्तावर आधारित असे जे प्रासंगिक लेखन असते त्याला वृत्तांत लेखन असे म्हणता येईल। ही व्याख्या प्रकाश मेदकर यांची आहे। दुसरी व्याख्या द सातोस्कर त्यांनी सांगितलेली आहे। सर्वसाधारण वाचकांना एखाद्या प्रासंगिक विषयाची सर्वसाधारण माहिती देणारा लेख म्हणजे फीचर म्हणजेच वृत्तांत लेखन। पुढचा मुद्दा, वृत्तांताचा एक स्वतंत्र आकृतिबंध स्वरचना असते। बघा, या आकृतिबंधाचे 5 घटक आहे। पहिला घटक आहे शीर्षक। शीर्षकामुळेच वाचकांचे कुतूहल जागृत होते। शीर्षक हे संपूर्ण वृत्तांताचा सार सांगणारे असावे, सूचक व कल्पकतापूर्ण असावे। 2 आहे प्रस्तावना। उत्तम प्रस्तावना वाचकाला पुढे संपूर्ण वृत्तांत वाचायला भाग पाडते। तिसरा घटक आहे मुख्य आशय। हे आकृतिबंधाचे घटक आहेत। वृत्तांत लेखकाचे खरे कौशल्य मुख्य आशयाच्या प्रतिपादनात असते। चौथा घटक आहे उपसंहार। वृत्तांताचा जो शेवटचा परिच्छेद असतो तोच म्हणजे उपसंहार होय। वृत्तांताचा शेवटचा परिच्छेद म्हणजे उपसंहार होय। 5वा घटक आहे छायाचित्रे। वृत्तांतात छायाचित्रांचा समावेश असेल तर ते अधिक प्रभावी ठरतात। 6वा मुद्दा आहे भाषाशैली। अपरिचित आणि क्लिष्ट शब्दांचा शक्यतो वापर टाळावा। लहान लहान वाक्य वृत्तांताला प्रभावी बनवतात। आणि पुढचा मुद्दा आहे वृत्तांताचे प्रकार। या ठिकाणी वृत्तांताचे 10 प्रकार देण्यात आलेले आहे। पहिला प्रकार आहे सामाजिक स्वरूपाचे वृत्तांत। त्यामध्ये स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रियांचे प्रश्न इत्यादींचा समावेश होतो। 2 नंबर आहे राजकीय स्वरूपाचे वृत्तांत। यामध्ये विविध प्रकारच्या निवडणुका वगैरे यांचा समावेश होतो। तिसरा वृत्तांत आहे वैज्ञानिक स्वरूपाचे वृत्तांत। त्यामध्ये नवीन संशोधन, अंतराळाची माहिती या विषयांचा समावेश होतो। नंतर वृत्तांताचा चौथा प्रकार आहे शैक्षणिक स्वरूपाचे वृत्तांत। यामध्ये विद्यापीठाचे अभ्यासक्रम, शिक्षक पुरस्कार वगैरे यांचा समावेश होतो।
5 नंबरचा वृत्तांताचा प्रकार आहे आर्थिक स्वरूपाचे वृत्तांत. यामध्ये शेअर बाजार, महागाई, चलनवाढ यांचा समावेश होतो. पुढे 6 नंबरचा मुद्दा आहे सांस्कृतिक साहित्यिक स्वरूपाचे वृत्तांत. यामध्ये नाट्य संमेलन, साहित्य संमेलन या विषयांचा समावेश होतो. 7वा वृत्तांताचा प्रकार आहे क्रीडाविषयक वृत्तांत. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे सामने यांचा समावेश होतो. 8 नंबरचा वृत्तांताचा प्रकार आहे कला क्षेत्रातील वृत्तांत. यामध्ये नाट्य, चित्रपट क्षेत्र, कलावंत, सांस्कृतिक महोत्सव या विषयांचा समावेश होतो. वृत्तांताचा 9वा प्रकार आहे शेती संबंधी वृत्तांत. यामध्ये शेतातले विविध प्रयोग, फळबागा, शेततळे इत्यादींचा समावेश होतो. आणि 10वा वृत्तांताचा प्रकार आहे इतर. यामध्ये पर्यटन स्थळे, सहली, व्याख्यानमाळा या विषयांचा समावेश होतो. असे वृत्तांताचे 10 प्रकार आहेत. पुढचा मुद्दा आहे वृत्तांताचे महत्त्व. टीव्ही, रेडिओमुळे बातमी कळते, पण त्याविषयीची अधिक माहिती वृत्तांतच देऊ शकतो. वर्तमानपत्रातील वृत्तांत हे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. राजकारण, समाजसेवा, साहित्य, कला, उद्योग, व्यापार, मीडिया, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, शिक्षण, तसेच किल्ले, स्मारक, पर्यटन स्थळे, देवालये, नदी, तलाव, बगीचे, संस्थान, शहरे, गाव इत्यादी धार्मिक स्थळे, प्रदर्शन, पुराण, वस्तू संग्रहालय, तपशील, शेतकरी, आदिवासी, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक विषयांचे वृत्तांतामुळे वाचकांना ज्ञान होते. म्हणून वृत्तांताचे महत्त्व आहे. कारण वृत्तांत वाचकांना खिळवून ठेवतो. वृत्तांतामध्ये सृजनात्मक कौशल्यालाही मोठे स्थान आहे. वृत्तलेखक आपल्या प्रतिभेचा कसा वापर करतो यावर वृत्तांताचे मूल्य ठरते. हे सगळे महत्त्व वृत्तांताचे आहेत. पुढे आहे वृत्तांताची मांडणी. वृत्तांत लेखनात विषयाचे बंधन नसते. वृत्तांताची बांधणी एकात्म, अविभाज्य, गोळाबंद स्वरूपाची असते. नाविन्यपूर्ण विषय असेल तर वाचकाची उत्सुकता वाढते. म्हणून वृत्तांतांची मांडणी अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी. या ठिकाणी आपल्याला वृत्तांत लेखनाची आकृती दाखवलेली आहे. अगोदर शीर्षक, 2 नंबरचा मुद्दा आहे उपशीर्षक, 3 नंबरला आहे अग्रपरिच्छद लीड, 4 नंबर आहे प्रस्तावना, 5 मुख्य आशय विषय विवेचन आणि 6 नंबरचा आणि शेवटचा मुद्दा आहे उपसंहार, समारोप, सार आणि निष्कर्ष. ही वृत्तांत लेखनाची आकृती आहे. वरील आकृतीच्या आधारे वृत्तांताची साधारण बांधणी किंवा मांडणी आपल्या लक्षात येते. त्याची बांधणी कशी आहे, मांडणी कशी आहे हे आकृतीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते. 1. सर्वप्रथम वृत्तांताला शीर्षक द्यावे लागते आणि हे शीर्षक लक्षवेधी आणि वाचकांची उत्सुकता जागृत करणारे असावे. हा प्रश्न अशा पद्धतीने सुद्धा विचारू शकतात की वृत्तांताची मांडणी कशा प्रकारे केली जाते. मग त्यामध्ये पहिला मुद्दा येतो शीर्षक. सर्वप्रथम वृत्तांताला शीर्षक द्यावे लागते. हे शीर्षक लक्षवेधी आणि वाचकांची उत्सुकता जागृत करणारे असावे. 2 नंबर, त्यानंतर बातमीप्रमाणे वृत्तांतातही प्रस्तावना किंवा अग्रपरिच्छेद महत्त्वाचा असतो. 3. प्रस्तावनेतील विवेचनामुळे वृत्तांताची दिशा समजण्यास मदत होईल. हा अग्रपरिच्छेद कधीकधी ठळक अक्षरात बोल्ड टाईप असतो. 4था मुद्दा आहे प्रस्तावनेनंतर वृत्तांताचा मुख्य आशय किंवा विषयाचे विवेचन असते. हे अत्यंत विस्तृत आणि नेमकेपणाने करायला हवे. 5 नंबरचा मुद्दा आहे गुंतागुंतीची किंवा अवघड भाषा न वापरता वाचकांना सहज समजेल अशा भाषेत असावे. कारण वृत्तपत्राचे वाचक हे सर्व स्तरातले असतात. 6 नंबरचा मुद्दा आहे सर्वात शेवटी समारोपाचा परिच्छेद असतो. यालाच उपसंहार असेही म्हणतात. हा परिच्छेदही खूप महत्त्वाचा असतो कारण यात एकूणच वृत्तांताचे सार आणि निष्कर्ष असतात. 7वा मुद्दा आवश्यकतेनुसार छायाचित्रे आणि संदर्भ चौकटींचा उपयोग लेखात करायला हवा.
ही आहे वृत्तांताची साधारण बांधणी। या ठिकाणी वृत्तांताचा आपल्याला एक नमुना देण्यात आलेला आहे। लोकमत औरंगाबाद, त्या ठिकाणी वार लिहिलेला आहे, दिनांक लिहिलेली आहे आणि संपूर्ण वृत्तांत लिहिलेला आहे। अगोदर आपण वृत्तांत लेखनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली। आता पुढचा मुद्दा आहे आपला इतिवृत्त म्हणजे काय। बघा, इतिवृत्त लिहिणे ही सरकारी कायद्यातील एक महत्त्वाची तरतूद असून सहकारी संस्था, बँका, व्यापारी प्रतिष्ठाने, विविध प्रकारचे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, सांस्कृतिक मंडळे, ग्रामपंचायत, नगरपालिका यांना ती बंधनकारक असते। वेगवेगळ्या सभा बैठकांच्या वेळी इतिवृत्त लिहिले जाते। अगोदर आपण इतिवृत्ताची व्याख्या जाणून घेऊ। इतिवृत्त म्हणजे झालेल्या बैठकीची उपस्थित व अनुपस्थित व्यक्तींना सूचित करण्यासाठीची लिखित स्वरूपाची कागदोपत्री केलेली अधिकृत नोंद होय। व्याख्या पुन्हा एकदा ऐका। इतिवृत्त म्हणजे झालेल्या बैठकीची उपस्थित व अनुपस्थित व्यक्तींना सूचित करण्यासाठीची लिखित स्वरूपाची कागदोपत्री केलेली अधिकृत नोंद होय। पुढे आहे इतिवृत्ताचे महत्त्व। इतिवृत्त हे झालेल्या बैठकीचे सार असते। दुसरा मुद्दा, बैठकीत सहभागी न झालेल्या व्यक्ती आणि सभासद यासाठी इतिवृत्त हा माहितीचा स्रोत असतो। तिसरा मुद्दा आहे इतिवृत्ताचा उपयोग संदर्भासाठीही होऊ शकतो, जसे की बैठकीतील निर्णयांवर इतर प्रकल्प आधारित असतात किंवा व्यक्तींना नेमून दिलेले कार्य पुन्हा स्मरण करून देण्यासाठी इतिवृत्त महत्त्वाचे असते। पुढचा मुद्दा आहे इतिवृत्तात अंतर्भूत असलेले घटक। 6 घटक त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। इतिवृत्ताचे लेखन करताना सभेसाठी उपस्थित असलेल्या सभासदांच्या नावांची अचूक नोंद करणे आवश्यक असते। दुसरा मुद्दा, सभेसमोरील विषय कोणता आहे हे नमूद करावे लागते। तिसरा मुद्दा, सभेसाठी उपस्थित असलेल्या किंवा सहभागी असलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांची नोंद करणे। 4 नंबर, सहभागी सभासदांनी केलेली कार्यवाही, पाठपुरावा या बाबी लक्षात घ्यायला हव्यात। 5वा मुद्दा, सभेत ठरवलेल्या बाबींची पूर्तता करण्याची अंतिम तारीख नोंदवायला हवी। आणि 6वा मुद्दा आहे भविष्यातील कार्यक्रमांवर चर्चा। असे 6 मुद्दे आहेत इतिवृत्तात अंतर्भूत असलेले घटक। पुढे आपल्याला इतिवृत्त लेखनाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत। 5 पायऱ्या आहेत। इतिवृत्त लेखन करताना ते अत्यंत काटेकोरपणे होणे आवश्यक असते आणि त्यासाठी ते लिहिल्यानंतर काही गोष्टी साधारणपणे महत्त्वाच्या असतात। त्या 5 पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहे। पहिली पायरी आहे इतिवृत्त लेखनाचे नियोजन। सुनियोजित बैठक इतिवृत्त लेखनास मदत करते। अध्यक्ष, इतिवृत्त लेखक यांनी सभेतील चर्चेच्या बाबी लक्षात घेऊन एकत्र काम केले तर इतिवृत्त लिहिणे सोपे जाते। दुसरा मुद्दा आहे सभा किंवा बैठकीत नोंद घेणे। बघा, इतिवृत्तात काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांची नोंद घेतली पाहिजे। म्हणजे सभेची, बैठकीची तारीख व वेळ, संस्थेचे नाव, बैठकीचा प्रकार, त्यानंतर पूर्वीच्या बैठकीतील इतिवृत्तातील दुरुस्त्या व इतिवृत्ताची स्वीकृती। तिसरा मुद्दा आहे इतिवृत्त लेखन करणे। बघा, इतिवृत्त लेखन करताना रूपरेषा तयार करायला हवी, बैठकीत उपस्थित असलेल्या व्यक्तींची नोंद करायला हवी, त्यानंतर निर्णयांची नोंद करायला हवी, गरज भासल्यास स्पष्टीकरण मागायला हवे आणि सगळ्याच चर्चेची नोंद नको। सभेत होणारी सर्वच चर्चा नोंदवणे अपेक्षित नाही, तर केवळ सुस्पष्ट पद्धतीने निर्णय, कामाचे वाटप आणि ठरवलेल्या पायऱ्यांची दखल घेतली पाहिजे। म्हणजे इतिवृत्त लेखन करताना या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। पुढचा मुद्दा आहे इतिवृत्त वाटप आणि 5वा मुद्दा आहे पुढील संदर्भासाठी इतिवृत्ताचे जतन करणे। पुढचा मुद्दा इतिवृत्त लेखन करताना घ्यावयाची काळजी। ते 5 मुद्दे दिलेले आहे। पहिला मुद्दा,
इतिवृत्त लिहिताना शक्यतो खाडाखोड टाळावी. दुसरा मुद्दा, सभा किंवा बैठकांमध्ये जी चर्चा होईल त्याची नोंद करताना वाक्यरचना, शब्दरचना याबाबत दक्ष असावे, अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा मुद्दा आहे, काही आर्थिक व्यवहारासंबंधी लिहावयाचे असल्यास विशेषतः रकमेचा तपशील आकड्यात आणि अक्षरात, त्या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेले आहे, 1000 अंकातही लिहिलेले आहे आणि अक्षरातही लिहिलेले आहे, असाच लिहावा. चौथा मुद्दा, सुरुवातीला इतिवृत्त ढोबळ लिहावे. समितीने मान्यता दिल्यानंतरच त्याला अंतिम रूप देऊन सादर करावे. आणि पाचवा मुद्दा आहे, इतिवृत्त अत्यंत गांभीर्याने लिहावे. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष द्यावे, जसे की नोंदवहीवर पृष्ठ क्रमांक, दिनांक इत्यादींची नोंद करणे. बघा, या ठिकाणी पाठाचा सारांश सांगण्यात आलेला आहे. वृत्तांत लेखन आणि इतिवृत्त लेखन या दोन्ही घटकांचा इथे एकत्रित विचार करण्यात आला असला तरी या स्वतंत्र बाबी आहेत. वृत्तांत लेखन हे प्रसार माध्यमाशी निगडित आहे, तर इतिवृत्त लेखन हे संस्थेशी संबंधित आहे. वृत्तांत लेखन या शब्दाचा अनेक अर्थाने वापर केला जातो. वृत्तांत लेखनाचा संबंध हा महत्त्वाच्या आणि निकटच्या काळातील विविध स्वरूपाच्या घडामोडीशी असतो. बातम्या हा वृत्तांत प्राथमिक स्रोत असला तरी वृत्तावर आधारित असलेल्या प्रासंगिक लेखनाला वृत्तांत लेखन म्हटले जाते. वाचकांना बातमीपेक्षा अधिक काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न वृत्तांताचा असतो. विशेषतः वाचकांच्या दृष्टीने कुतूहलजनक विषय अथवा वेगवेगळ्या स्वरूपाचे सामाजिक किंवा इतर विषयांवर वृत्तांत आधारलेले असतात. वृत्तांत लेखनाला विषयाचे बंधन मुळीच नसते. दृकश्राव्य माध्यमे एखाद्या घटनेची माहिती देतील, मात्र तिच्याविषयीचे अधिक तपशील आपल्याला वृत्तांतातूनच समजून घेता येईल. अलीकडच्या काळात टीव्हीवरूनही वृत्तांताचे वाचन केले जाते व त्यावेळी दृश्यही दाखवले जातात. मात्र वर्तमानपत्रातले वृत्तांत लेखन हे वाचकांच्या जिज्ञेसेची पूर्तता करू शकतात. विशेष म्हणजे वाचकांची अभिरुची लक्षात घेऊनही वृत्तांत लेखन करावे लागते. वृत्तांतामधून घटनेच्या परिणामाची चर्चा केली जाते. हे झाले वृत्तांत लेखनाची माहिती. पुढे आहे इतिवृत्त लेखन. इतिवृत्त लेखन हे सहकारी संस्थांच्या कायद्यातील तरतूद आहे. वेगवेगळ्या संस्था, कंपन्या यांच्या विशेष सर्वसाधारण सभा होत असतात. अशा वेळी त्या सभेतील कामकाज आणि महत्त्वाचे निर्णय इत्यादी बाबींची नोंद करणे आवश्यक असते. अशा नोंदींना इतिवृत्त म्हणतात. साधारणपणे जेव्हा एखादी सभा बोलवली जाते त्यावेळी त्या सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका, गणसंख्या, विषयपत्रिका, प्रस्ताव, ठराव, अध्यक्ष या बाबींबरोबरच सभेचे इतिवृत्त, कार्यवृत्त, नोंद महत्त्वाचे असतात. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच इतिवृत्त लिहिले जातात. इतिवृत्त मुद्देसूद लिहावे लागते, कारण तो एक प्रकारचा काय असतो, दस्तऐवजच असतो. कामकाजाचा तो लेखी आणि कायदेशीर पुरावाही असतो, त्यामुळे तो अचूक आणि सुस्पष्ट असणे आवश्यक असते. या ठिकाणी तुम्हाला काही दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न दिलेली आहेत. स्वयं अध्ययनासाठी त्यांनी थोडक्यात उत्तरे लिहिलेली आहेत, ती तुम्ही अभ्यास करून सविस्तर लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे, वृत्तांत म्हणजे काय, व्याख्या सांगा. उत्तर, चांगले वृत्तपत्र म्हणजे केवळ शाईनी कागद नव्हे, तर ती एक जिवंत वस्तू असते. बातमी हा श्वासोच्छवास असतो. अग्रलेख हा त्याचे हृदय असते, तर वृत्तलेख हा त्याचा आत्मा असतो. हे ब्रेक निकोलस यांनी सांगितलेले आहे. वृत्तावर आधारित असे जे प्रासंगिक लेखन असते त्याला वृत्तांत लेखन असे म्हणता येईल. प्रकाश दकेकर. आणि 3 नंबर आहे, सर्वसाधारण वाचकांना एखाद्या प्रासंगिक विषयाची सर्वसाधारण माहिती देणारा लेख म्हणजे फीचर, असं बादो सातोस्कर यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारला आहे आपल्याला, वृत्तांत लेखनाचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर, मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातही वृत्तांत लेखन हा महत्त्वाचा भाग राहत आलेला आहे. दैनिके, साप्ताहिके, मासिके, रेडिओ, टीव्ही अशा सर्वच माध्यमातून वृत्तांताचा आस्वाद घेतला जातो. इंग्रजीतील फीचर रायटिंग या शब्दाचा मराठी पर्यायी शब्द म्हणून
वृत्तांत लेखन हा शब्द वापरला जातो. मुद्रित माध्यमांमध्ये वृत्तांत लेखन हा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. साधारणपणे वृत्तपत्राची 4 प्रमुख अंगे मानली जातात. त्यात बातमी, लेख, वृत्तांत आणि छायाचित्रे यांचा समावेश होतो. प्रश्न 3 आहे, वृत्तांताचे प्रकार कोणते? सविस्तर विवेचन करा. त्याचे उत्तर पहा. 3 नंबर ते उत्तर दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वृत्तांताचे प्रकार कोणते त्याचे सविस्तर विवेचन करा. उत्तर पहा. विषयानुसार वृत्तांताचे अनेक प्रकार पडतात. मराठी वर्तमानपत्रात तसेच मासिके, पाक्षिके आणि साप्ताहिकात सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर वृत्तांत लिहिले जातात. इतिहास, पुराण, विज्ञान, क्रीडा, साहित्य, कला, धार्मिक स्थळ, कौटुंबिक, शैक्षणिक अशा कोणत्याही विषयावर वृत्तांत लिहिले जातात. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा प्रश्न. त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. प्रश्न पहा. इतिवृत्त म्हणजे काय? उत्तर 4 नंबरचं पहा. इतिवृत्त म्हणजे झालेल्या बैठकीची उपस्थित व अनुपस्थित व्यक्तींना सूचित करण्यासाठीची लिखित स्वरूपाची कागदोपत्री केलेली अधिकृत नोंद होय. इतिवृत्त सहसा बैठक सुरू असतानाच त्यातील सहभागी व्यक्तीकडून बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय, घटना इत्यादी नोंदविले जातात. प्रश्न क्रमांक 5 आहे, इतिवृत्त लेखनाच्या पायऱ्या सांगा. या ठिकाणी 5 पायऱ्या सांगितलेल्या आहे. इतिवृत्त लेखनाच्या 5 पायऱ्या सांगा. 5वा प्रश्न पहा. उत्तर 1. इतिवृत्त लेखनाचे नियोजन. 2. सभा किंवा बैठकीत नोंद घेणे. 3. इतिवृत्त लेखन करणे. 4. इतिवृत्त वाटप. आणि 5वा आहे पुढील संदर्भासाठी इतिवृत्ताचे जतन करणे. हे सगळे मुद्दे आपण पाहिलेले आहेत. नंतर लघुत्तरी प्रश्नामध्ये 1 त्या ठिकाणी ब आणि 1 दिलेला आहे पहा. वृत्तांत लेखनाचे महत्त्व सांगा. उत्तर पहा. वाचक जेव्हा वर्तमानपत्र वाचतो तेव्हा तो संपूर्ण वर्तमानपत्र कधीच वाचत नसतो. त्यातील बहुतेक बातम्यांवरून तो केवळ नजर फिरवतो. त्याच्या अभिरुचीशी हा मुद्दा निगडीत असतो. मात्र एखादी बातमी वाचल्यानंतर त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याची त्याची इच्छा असते. बातमी वाचकाचे कुतूहल जागृत करत असते. मात्र त्याविषयीचा अधिक आणि सखोल तपशील वृत्तांतामुळेच मिळू शकतो. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नामधील दुसरा प्रश्न, वृत्तांताची मांडणी आकृतीद्वारे स्पष्ट करा. बघा त्या ठिकाणी वृत्तांताची मांडणी ही आकृतीद्वारे स्पष्ट केलेली आहे. 1 नंबर शीर्षक, 2 उपशीर्षक, 3 अग्रपरिच्छेद, 4 प्रस्तावना, 5 मुख्य आशय आणि 6 नंबर आहे उपसंहार, समारोप, सार आणि निष्कर्ष. हे मुद्दे आपण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न, इतिवृत्ताचे महत्त्व सांगा. या ठिकाणी इतिवृत्ताचे महत्त्व दिलेले आहे. इतिवृत्त हे झालेल्या बैठकीचे सार असते. बैठकीत सहभागी न झालेल्या व्यक्ती आणि सभासद यासाठी इतिवृत्त हा माहितीचा स्रोत असतो. आणि नंतर शेवटचा मुद्दा आहे, इतिवृत्ताचा उपयोग संदर्भासाठीही होऊ शकतो. जसे की बैठकीतील निर्णयांवर इतर प्रकल्प आधारित असतात किंवा व्यक्तींना नेमून दिलेले कार्य पुन्हा स्मरण करून देण्यासाठी इतिवृत्त महत्त्वाचे असते. लघुत्तरीमधला 4था प्रश्न, इतिवृत्त लेखन करताना कोणती काळजी घ्यावी. या ठिकाणी दिलेले आहे उत्तर, इतिवृत्त लिहिताना शक्यतो खाडाखोड टाळावी आणि काळ्या शाईचा वापर करणे अधिक उत्तम असते. 2. सभा किंवा बैठकांमध्ये जी चर्चा होईल त्याची नोंद करताना वाक्यरचना, शब्दरचना याबाबत दक्ष असावे. लघुत्तरी प्रश्नामधला 5वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, इतिवृत्तात कोणते घटक अंतर्भूत असतात. उत्तर, सभेसमोरील विषय कोणता आहे हे नमूद करावे लागते. सभेसाठी उपस्थित असलेल्या किंवा सहभागी असलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांची नोंद करणे. आणि 3 आहे सहभागी सभासदांनी केलेली कार्यवाही, पाठपुरावा या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. असे लघुत्तरी आणि दीर्घोत्तरीचे 5-5 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. हा पाठ तुम्हाला समजलाच असेल आणि तरी सरावासाठी तुम्ही अभ्यासासाठी या सगळ्या प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे. थँक्यू.